काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। जनसुरक्षा विधेयकावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। विधेयक वाचल्यानंतर विरोध करणार नाही, विरोधकांना सल्ला। देवाभाऊकडे सर्व काही तरी पक्ष फोडत सुटले। नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। मनसेचा आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर। राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन। शिवसेना उबाठासोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष। विरारमध्ये रिक्षा चालकाच्या मारहाणीवर भाजप खासदार निशिकांत दुबेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका। जशास तसं उत्तर दिल्याशिवाय ठाकरे बंधू गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा। प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा सक्तीसाठी कोर्टात धाव घेणार वकील गुणरत्न सदावर्ते। त्रिभाषा सूत्राचा रद्द केलेला GR पुन्हा लागू करण्याची सदावर्तेंची मागणी। लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब। दत्ता भरणेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण। राज्याच्या इतर खर्चांवर ताण येत असल्याचं म्हणत भुजबळांकडून समर्थन, तर विरोधकांची टीका। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या शाईफेक। आपल्या हत्येचा प्रयत्न, गायकवाड यांचा आरोप, तर दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरणांविरोधात 1 दिवसाचा बंद। राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार राहणार बंद। उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं। राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी। वाराणसीत गंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। भारताचे सुधांशु शुक्लांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून देण्यात आला निरोप। अंतराळ स्थानकातून आज पृथ्वीकडे होणार रवाना। आणि लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत। भारताला विजयासाठी 135 धावांची गरज। चौथ्या दिवशी भारतानं गमावल्या 4 विकेट।